तर खरीपाच्या पेरणीला आता काही दिवसच शिल्लक असताना बाजारामध्ये बोगस खत आणि बी बियाणांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। लातूरच्या कृषी विभागानं निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी इथे बोगस डीएपी खतांचा मालवाहतूक करणारा टेम्पो अडवला। यावेळी 80 पोती बोगस डीएपी खतांचा साठा जप्त केलेला आहे। या कारवाईमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी आनंदवाडी इथले कृषी सेवा केंद्र चालक महताब हलगरे आणि फयाज बिराजदार या दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। बोगस खतांचा सुळसुळाट झाल्यानं शेतांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बोगस खताच्या किंवा डीएपीचा जो तुटवडा आपल्याला भासतो आहे, तर त्या प्रमाणामध्ये काल आपण एक हरिजवळका तालुका निलंगामध्ये एक बोगस डीएपीची म्हणजे साधारण त्या ठिकाणी 80 बॅगा की ज्या इतर परराज्यातून किंवा इतर ठिकाणावरून त्या आणून त्या पीपीएलच्या बॅगमध्ये इतर खतं भरून ते विकले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनधिकृतपणे तो साठा जप्त करण्यात आला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।